नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. बकासूर आज कलडोन इथे पळण्यासाठी आला होता. भावांनो, बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना दिसेल याची अपडेट आपण देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भावांनो, बकासूर गट क्रमांक 19 मध्ये पळून गटपास झाला होता आणि आज बकासूरचा पायरा होता बब्यासोबत. बकासूर आणि बब्या घरचा साज आपल्याला आज कलडोनच्या मैदानामध्ये पळताना दिसला. तर भावांनो, मागील मैदानामध्ये आपल्या बकासूरने 1 नंबर केला होता. तर आजच्या मैदानामध्ये बकासूरची गाडी कडेने निघालेले आहे आणि शेवटच्या सेमीमध्ये निघाले. म्हणजेच काय, सेमीफायनल 7 मध्ये तास क्रमांक 1 वरून आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. सेमीफायनल 7 मध्ये तास क्रमांक 1 वरून चिठ्ठी निघालेली आहे आपल्या बकासूरची. तर भावांनो, कडेने लागलेली आहे आपल्या बकासूरची गाडी. असो, आपल्याला बकासूर आपल्याला कडेने पळताना दिसेल. जसं काय मागील मैदानामध्ये बकासूर कडेने पळाला होता, तसाच आता बकासूर कडेने पळताना दिसेल. तर बघूया काय होतंय. सेमीला काय सांगता नाहीत, कारण सेमीमध्ये टॉपच्या लढती आपल्याला बघायला मिळणार आहेत. तसंच बकासूरच्या सेमीमध्ये आता बकासूर कडेने पळताना दिसेल. बघूया बकासूर आपला गुलालाचा मानकरी होणार का, ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. तुम्हाला काय वाटतं, आपला बकासूर सेमी पास करेल का, ते कमेंट करून नक्कीच सांगा. असेच चॅनलवरती नवीन नवीन अपडेट्स येत राहतात. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.